तेल मस्त असं तापल्यानंतर अर्धा चमचा आपण याच्यामध्ये जिरं घालणार आहोत. जिराच्या ऐवजी तुम्ही मोहरीचाही वापर करू शकता किंवा मोहरी जिरं दोघांचीही फोडणी घालू शकता, पण आपण जिऱ्याचीच फोडणी घालतोय. आता मस्त जिरं तडतडायला लागलं. आलं, लसण आणि मिरचीचा ठेचा मी करून घेतला होता, तो आपण याच्यामध्ये टाकून आता परतून घेणार आहोत. तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. मी 4 मिरचींचा ठेचा हा बनवलेला आहे. आता मस्त आपण याला परतून घेऊया. मिरचीचा ठेचा मस्त असा परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण 2 मोठे चमचा तिळाचा वापर करणार आहोत. तुम्ही तिळाच्या ऐवजी कलोंजीचाही वापर करू शकता, पण आपण रेसिपी कोथिंबीर आणि रवाची बनवतोय, त्यासाठी आपण तिळाचाच वापर करणार आहोत. आता मस्त आपण याला परतून घेऊया. तीळ मस्त असं लालसर होते तोपर्यंत आपल्याला परतायची आहे. बघा, तीळ मस्त आपल्याशी लालसर झालेली आहे. जास्त जर आपण तीळ परतली तर ही तीळ कळवट अशी लागू शकते. त्यासाठी आपण एवढीच तीळ परतून घेऊया. आता तीळ वगैरे सगळं परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून देऊया. कोथिंबीरला पण मस्त अशी परतून घेऊया. तुम्हाला वाटत असेल की आपण कोथिंबीर वडी किंवा कोथिंबीरचे धडपे वगैरे बनवतोय, पण नाही, आपण कोथिंबीरच्या वड्याही नाही किंवा धडपेही नाही. अगदी चविष्ट ही रेसिपी बनून तयार होणार आहे. आजपर्यंत तुम्ही या पद्धतीने कधीच ही रेसिपी बनवली नसणार, अशी आपण रेसिपी घेऊन आलेलो आहेत. आता बघा, कोथिंबीर वगैरे मस्त परतून झालेली होती. आता पाऊण ग्लास आपण पाणी टाकून घेणार आहोत. रवा कितपत तुमच्या आहे त्यानुसार तुम्ही पाणीचा वापर करा. माझा रवा 1 वाटीचा आहे म्हटल्यावर मी पाऊण ग्लास आपण पाणी घातलं. आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि याला मस्त असं दणकून उकळी घेऊन घेऊया. मस्त अशी उकळ आपल्या या पाणीला येऊन गेलेली आहे. आणि बघा, आता आपण 1 वाटी रवाचा वापर करतोय. रवा हलक्या हाताने घोटत जा, नाहीतर मग गुठळ्या पडतील. एका हाताने रवा टाका आणि दुसऱ्या हाताने मस्त असं चाळत जा, नाहीतर रवा असा तळाला पण चिटकू शकतो किंवा याच्या गाठीही बांधल्या जाऊ शकतात. आता हे सगळं साहित्य आपलं मिक्स होऊन तयार होऊन गेलेलं आहे.